आधीच महिन्याभरासाठी 5% पाणी कपात लागू असताना आज 15% पाणी कपात करण्याची वेळ मुंबई महापालिकेवर आलेली आहे। पिसे येथील जलाशयात बिघाड झाल्यामुळे दुरुस्ती कारणास्तव ही पाणी कपात लागू करण्यात येणार आहे। 16 मार्चला पिसे बंधाऱ्याच्या गेटमधील रबरी ब्लॅडरमध्ये अचानक बिघाड झाला तर पाणी गळती होऊन बंधाऱ्याची पाणी पातळी 31 मीटरपर्यंत खालावलेली आहे। त्यामुळे आज बंधाऱ्याचं दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आणि पाणी पातळी पूर्ववत होईपर्यंत म्हणजेच आज मुंबईतील पाणी पुरवठ्यात 15% कपात केली जाणार आहे। त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन आता मुंबई महापालिकेकडून करण्यात येतंय। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाने आपल्या सोबत आहेत। थेट सुस्मिताकडे जाऊयात। गुड मॉर्निंग सुस्मिता, मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण मुंबईमध्ये आधीच पाणी कपात केली जाते आणि त्यात आता 15% पाणी कपातीची सुद्धा भर पडतीये। काय सविस्तर अपडेट्स आहेत, महापालिकेकडून काय सांगण्यात येतंय? गुड मॉर्निंग मनाली। खरं तर मुंबईकरांसाठी आज संपूर्ण दिवस 15% पाणी कपात ही केली जाते आहे। त्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर या भागांमध्ये ही पाणी कपात आहे। मुळातच पिसे या बंदरामधील रबरी ब्लॅडरचा बिघाडामुळे हा सगळा पाण्याच्या कपातीला आपल्याला सामोरं जावं लागतं आहे। आणि याचबरोबर ठाणे, पालघर या उपनगरीय, भिवंडी या उपनगरीय भागांमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये पाणी कपात ही करण्यात येणार आहे। तिथे देखील 5% पाणी कपात ही आज करण्यात येणार आहे। मुंबई शहराची पाण्याची गरज भागवण्यासाठी भातसा धरणातून सुद्धा पाणी हे पिसे बंधाऱ्याच्या दिशेने सोडण्यात आलेलं आहे, परंतु हे तब्बल 41 किलोमीटरचं अंतर आहे, जे पार करण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्यामुळे आज एका दिवसासाठी 15% पाणी कपात ही करण्यात आलेली आहे। परंतु गेल्या वर्षीची आकडेवारी आणि यावर्षीची आकडेवारी बघितली तर मार्च महिन्यामध्येच 45% पर्यंत पाण्याची पातळी धरणांमध्ये खालावलेली आहे। राखीव साठा मुंबईला देण्यासाठी मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणि अधिवेशनामध्ये मागणी करण्यात आलेली होती। ती मागणी देखील पूर्ण करण्यात आलेली होती, परंतु आत्ताच्या स्थितीला जर आपण बघितलं तर पिसे बंदरातल्या तांत्रिक अडचणीमुळे मुंबईकरांना आज पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे आणि 5% पाणी कपात ही उन्हाळ्यामध्ये जून जुलै महिना उगवेपर्यंत तरी कायम असल्याचं आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे। धन्यवाद सुस्मिता या सविस्तर माहितीसाठी।